विजय असो. अनुदान टप्प मिळालाच पाहिजे. त्याची तुझान अनुदान मिळालाच पाहिजे. त्याची तुझान अनुदान मिळालाच पाहिजे. तुझी पूर्तता शाळेना न्याय मिळालाच पाहिजे. तुझी पूर्तता शाळेना न्याय मिळालाच पाहिजे. शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येला न्याय मिळालाच पाहिजे. शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येला न्याय मिळालाच पाहिजे. जय संविधान जय संविधान. जय संविधान. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक खाजगी अंशतः अनुदानित शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षक समन्वय संघ आझाद मैदान या व्यासपीठावरून दिनांक 22 जूनपासून आपण आंदोलन सुरू केलेलं आहे. या आंदोलनामधल्या आपल्या प्रमुख मागण्या आहेत. आपला टप्पावार प्रचलित धोरणानुसार मिळाला पाहिजे. त्याचबरोबर त्रुटीपूर्तता केलेल्या ज्या शाळा आहेत त्यांना समान टप्पा दिला गेला पाहिजे, जो 14 ऑक्टोबर 2024च्या शासन आदेशामध्ये अंतर्भूत केला होता. त्याचबरोबर शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येअभावी अपात्र केलेल्या शाळांनाही 14 ऑक्टोबर 2024च्या शासन आदेशात अंतर्भूत केलं होतं, तोही नाही आपल्याला सोबत मिळाला पाहिजे. त्याचबरोबर मेडिक्लेम, पेन्शन या अशा मागण्यांच्यासाठी गेल्या दिनांक 22 जूनपासून या ठिकाणी आंदोलन आपण सुरू केलं. आणि हे आंदोलन सुरू करताना यामध्ये श्री खंडेराव जगदाळे सर, संजय रंगारी सर, राहटे काका, जामनिक सर यांनी पुढाकार घेतला. आणि पुढाकार घेऊन महाराष्ट्रातल्या प्रत्येक जे काही समन्वयक आहेत, जे आपण आतापर्यंत टप्प्यासाठी लढत आलेलो होतो, त्या प्रत्येक संघाच्या समन्वयकांसोबत हितगुज केली, चर्चा केली आणि त्यानंतर या ठिकाणी आंदोलन लावण्याचं काम केलं गेलं. ठीक आहे, आपल्या जे काही ॲडमिशन होतं ज्युनियर कॉलेजच्या, त्याचबरोबर शेतीचे पेरणीचे कामं होते, आपण काही दिवस आलो नाही, परंतु एवढे दिवस या ठिकाणी खंडेराव सर, रंगारी सर, राहटे काका, जामनिक सर, त्याचबरोबर करणे सर असतील, फुल सर असतील, यांनी हा गड लढवण्याचं काम केलं. आणि प्रत्येक वेळी समन्वय या ठिकाणाहून बोलताना आपल्याला बोलत आहेत की हा निर्णय जो आहे किंवा हा जो न्याय मिळवणार आहे, हा न्याय मिळवणार आहे तो आपला शिक्षक आणि त्याची संख्या. मागच्याही वर्षी जेव्हा आपण 8 व 9 जुलैला बंदची हाक दिली आणि ज्या दिवशी महाराष्ट्रामधले पूर्ण शिक्षक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकचे आझाद मैदानवर आले आणि पूर्ण आझाद मैदान पॅक झालं, त्यावेळेस आपली बैठक होऊन निर्णय झाला. आजही त्या प्रकारचं आपण आंदोलनाची हाक दिलेली आहे. प्रत्येक वेळी आपण सांगितलं की हा निर्णय शिक्षकच घेणार आहेत. मग आज काही लोक म्हणतात की बा पाऊस आहे, दरडी कोसळल्या, रेल्वे बंद आहेत काय, रोड बंद आहेत काय. कुठलाही रस्ता बंद नाही, कुठली रेल्वे बंद नाही. तुमच्यापर्यंत खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या आहोत. दरड कोसळली, बोगद्यामध्ये काही तासासाठी तो बोगदा बंद होता, परत चालू झाला. सगळे मार्ग सुरळीत चालू झालेले आहेत. आणि प्रत्येक जुलैच्या आंदोलनामध्ये आपण आंदोलन करतो तो पाऊस हा असतोच. त्यामुळे पावसाला आजपर्यंत आपल्या टप्प्यावर जे काही काम करणारे शिक्षक आहेत ते भिले नाहीत, तर आज पावसाला भिण्याचं काही कारण नाही. आपण इथं पावसात बसलो 2 दिवस, जर आपण संख्या आपली असली तर ती संख्या आपला निर्णय करणार आहे, आम्ही निर्णय करणारे नाही. कारणाला निमित्त म्हणून समन्वयक असतात. खरी ताकद जी आहे किंवा न्याय मिळवण्याची क्षमता जी आहे ते आपल्या बांधवांमध्ये आहे. आणि ते बांधव आज बरेचसे घरून निघालेले आहेत, काही रस्त्यानं आहेत आणि काही निघत आहेत रात्रीच्या गाडीनं. कुणाही कुठलाही मनात किंतु परंतुची भाषा न ठेवता या ठिकाणी निघण्याचं काम करावं. आज मान्य गिरीशजी महाजन, ज्यांना संकटमोचक म्हटलं जाते, यांनी प्रत्येक टप्प्याच्या वेळेस महत्त्वाची भूमिका घेऊन बैठक लावून आपलं त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं. या आझाद मैदानावर आंदोलन लागलं तेव्हापासून स्वतः शिक्षण मंत्री आपले पालक दादाजी भोसे साहेब आणि गिरीश महाजन साहेब आधी येऊन गेले. त्यांनी बैठक या अधिवेशन कालखंडामध्ये लावतो असं सांगितलं. परत आज आपण त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी भर पावसात ते आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री असल्यावरही अशा वेळेत आपले मोजके शिक्षक आझाद मैदानावर पावसात बसलेले आहेत. इथं येऊन त्यांनी ग्वाही दिली, शब्द दिला की तुमची मी बैठक लावतो आणि निर्णय देतो. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की जसे तुम्ही पूर्वी निर्णय करून घेतले तसा निर्णय झाल्याशिवाय आम्ही आझाद मैदानावरून जाणार नाही. त्यासाठी जर निर्णय आपल्याला घ्यायचा असेल किंवा तो ज्या काही घडामोडी आहेत, बैठक लागणार आहेत आणि त्याच्यातून जो न्याय मिळणार आहे तो फक्त आझाद मैदानावर गोळा होणारे आपल्या शिक्षकांमुळे मिळणार आहे. म्हणून कुठलाही किंतु परंतु न ठेवता सर्व बांधवांनी या ठिकाणी गोळा व्हावं. त्याचबरोबर जे घरी बसलेले समन्वयक आहेत त्या प्रत्येकाने आवाहन केलेलं आहे. असे कुठलेच समन्वयक नाही की त्यांना आवाहन केलं नाही. कुणीही कुणाला जाऊ नका असं म्हणत नाही. उगाच त्याचं नाव सांगून कुणा समन्वयकाला, कुणाला शिक्षकाला किंवा कोणत्या माणसाला बदनाम करू नका. प्रत्येकाला येण्याची आशा लागली आहे तसे सरळ तुम्ही निघून आझाद मैदानावर या आणि आपली लढाई जिंका, आपला न्याय घ्या, अशी या ठिकाणून कळकळीची विनंती करतो.